सगळे सोयरे पहिलं प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा निर्धार जरांगेंनी केलाय आणि पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जरांगे विजयी सभा घेऊन गुलाल उधळणार आहेत। त्याचबरोबर जरांगे आज रायगडमध्ये जाणार आहेत। उद्या ते छत्रपती शिवरायांचं दर्शन घेणार आहेत। जरांगेंनी अंतरवाली सराटीमध्ये पोहोचल्यावर ग्रामस्थांची एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये जरांगेंनी या घोषणा केल्या। त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवावं असं मला वाटतं। रायगडावर गुलाल घेऊन जाईल। उद्या त्याला मी रायगडला दर्शनाला जातो, कारण विजयी कार्यक्रम पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यावर येऊ। त्या कायद्याच्या आधारानं पहिलं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर विजयी कार्यक्रम घेऊ।